म्हणजे सर्वात मोठी लाडकी बहीण योजनेसाठी डिसेंबरचा आणि जानेवारीचा हप्ता एकत्र येण्याची जास्त शक्यता वर्तवली जाते आणि काही महिलेच्या नोव्हेंबरचाही हप्ता पडलेला नाही, काही महिलेला पडलेला आहे आणि जवळपास 30% ते 35% याच्यामध्ये महिलेच्या अकाउंटला पैसे पडलेले आहेत, पण राहिलेले नोव्हेंबरचा हप्ता काही महिलेच्या अकाउंटला पडलेला नाही। लाडकी बहिणींना डिसेंबर व जानेवारीचे 3000 रुपये जमा होणार। लाडकी बहीण योजनेच्या ताजी बातमी, मकर संक्रांतीच्या निमित्तानं लाडकी बहीण योजनेच्या महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अत्यंत लाभार्थी महिलांना प्रत्येकी महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत म्हणून दिली जाते। ही योजनेच्या याच्यामध्ये पात्र योजनेसाठी 21 ते 65 वर्षापर्यंत पात्र महिला उपलब्ध असतात। सध्या तिथे 2025 ते 2026 महिन्याबाबत नवीन अपडेट आले समजा आता आणि कुछ याच्यामध्ये या चर्चेतून 3000 रुपये मिळण्याची जास्तीत जास्त वर्तवली आहे। याच्यामध्ये चर्चा आहे की डिसेंबर आणि जानेवारीच्या महिन्याचे 1500 प्लस 1500 रुपये 3000 रुपये एकाच वेळी मकर संक्रांतीच्या 14 जानेवारी 2026 या दिवशी खात्यामध्ये जमा होण्याचा संग्राम निर्माण चर्चा आहे, पण अधिकृत घोषणा अजून शासनाकडून GR आणि आलेला जाहीर झालेला नाही। या चर्चेतून 3000 रुपये खालील प्रमाणे आहे। डिसेंबरचा हप्ता 1500 रुपये, जानेवारीचा हप्ता 1500 रुपये एकत्र जमा होण्यास 3000 रुपये येऊ शकतात, परंतु अधिकृत आदेश किंवा निधी राज्य शासनाने अधिकृत दाखवला नाही। मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी याबाबत काय म्हटले आहे? आतापर्यंत रजिस्टर झालेल्या बातमी सुनार फडणवीस मुख्यमंत्री असल्यामुळे या योजनेची बाजू सरकारकडे आश्वासन केली गेली आहे की आता या योजना बंद आहे का करण्याचे आश्वासन दिले आहे का, पण 3000 रुपये करण्याचे आदेश याच्यामधून केलेला आहे। केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे। ज्या लाभार्थी महिलेला केवायसी पूर्ण केलेली आहे त्याच महिलेला अकाउंटला पैसे जमा होणार। समोर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतिम 1500 रुपये महिना आर्थिक सहाय्य मिळते। डिसेंबर जानेवारी या एकत्रित 3000 रुपये मकर संक्रांतीच्या दिवशी मिळण्याची समोर चर्चा आहे, मात्र फडणवीस यांनी 3000 रुपये जमा करण्याचे स्पष्ट अधिकृत आदेश अद्याप सरकारकडून जाहीर केलेले नाही। तर खरंच तुम्हाला मिळण्याची जास्त शक्यता आहे का? आणि ज्या महिलेला नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही त्या महिलेला नेमकं करायचं काय याकडे आपल्याला सर्व याच्याकडे लक्ष केंद्रित झालेलं आहे। आता याच्यामध्ये कोणती महिलेला आता अकाउंट मध्ये पैसे आले नाही, म्हणजे याचा नोव्हेंबरचा हप्ता कशामुळे आले नाही आणि याचे नेमकं मुख्य कारण कोणते आणि याच्यासाठी तुम्ही पात्र असून सुद्धा तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले नाही याचं मुख्य कारण म्हणजे तुम्ही 21 ते 65 वर्षाच्या आत असायला पाहिजे आणि तुमच्या या योजनेसाठी तुम्हाला नेमकं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झाला का? खालील प्रमाणे कोणती एक कारण असल्याचे लाभ बंद होऊ शकतो। एकाच कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी असणे, त्याच्यानंतर 2 नंबरचं वय 21 पेक्षा कमी नसू नये, 65 वर्षापेक्षा जास्त नसू नये, हे 2 नंबरचं आहे। त्याच्यानंतर सरकारी नोकरदार महिला असणे नसणे आहे। त्याच्यानंतर पुरुष नावावर अर्ज असणे किंवा 4 चाकी वाहन महिलेच्या नावाने असणे, केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर वैयक्तिक लाभ योजनेचा लाभ घेत असलेल्या किंवा केवायसी न पूर्ण केल्यामुळे या योजनेचा लाभ मिळणार नाही। जर आपल्याला अद्याप नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल तर वरील पैकी कोणती एका कारणामुळे आपला लाभ तात्पुरता बंद झाला असल्याची शक्यता आहे। अर्जाची छाननी प्रक्रिया नियमित सुरू असून पात्र लाभार्थ्यांना पुढील टप्प्यात लाभ मिळू शकतो। आता काही महिलेच्या नोव्हेंबरचा हप्ता आला नाही म्हणजे आमची योजना बंद पडलेली, आम्हाला पैसे मिळणार नाही। या 5 ते 6 तुम्हाला ज्या गोष्टी आहेत, एकाच कुटुंबामध्ये 2 महिला म्हणजे एकाच राशन कार्डावर 2 महिलांनी जर फॉर्म भरले असेल तर त्यांना एकाच महिला याच्यासाठी पात्र असू शकतो। त्यांच्यानंतर काही महिलेने 21 वर्ष वाढून वय टाकलेलं आहे, त्या महिला सुद्धा पात्र होऊ शकतात। त्याच्यानंतर 65 वर्षापेक्षा जास्त वय झालेलं आहे पण त्यांनी वय कमी करून टाकले, त्या पण महिला याच्यासाठी अपात्र होऊ शकतात। सरकारी नोकरदार असेल ते भी अपात्र होऊ शकतात किंवा महिलेच्या नावाने पुरुषांनी सुद्धा फॉर्म भरले ते पण अपात्र होऊ शकतात। ती घ्या महिलेच्या नावाने 4 चाकी वाहन असेल तर तीही महिला हे होऊ शकतो केंद्र किंवा राज्य शासनाच्या
इतर लाभ याच्यामध्ये म्हणजे पीएम किसानचा असो, संजय गांधी निराधार योजना असो, किंवा याच्यामध्ये काही ज्या गोष्टी असतील याच्यामध्ये त्या महिला सुद्धा अपात्र ठरू शकतात. याच्यामध्ये 45 लाखाहून अधिक महिला अपात्र झालेल्या त्याच्यामध्ये या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का नाही हे तुम्ही चेक करायचं आहे, आणि तुमच्या योजनेमध्ये तुमचा कुठल्याही प्रकारचा आहे किंवा नाही हे तुम्ही चेक करायचं आहे.